नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशांतर्गत प्रादेशिक दळणवळणाच्या उडाण या महत्वाकांक्षी किफायतशीर सेवेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. 70 विमानतळ एकमेकांना जोडणार. काश्मीरमध्ये कुपवाडाजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद, दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान. कुलभूषण जाधव यांच्या आईनं फाशी रद्द करण्याची केलेली मागणी तसंच भारताच्या मागण्याही पाकिस्ताननं फेटाळल्या. आधारभूत भाव मिळत नसल्यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी यापुढे अन्याय सहन करणार नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा. चंदेरी दुनियेत विविध व्यक्तिरेखा समर्थपणे साकारणारे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना काळाच्या पडद्याआड. देशातल्या क्रीडा संस्थांनी उत्तेजक द्रव्य सेवनाची प्रकरणं खपवून घेऊ नयेत, केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांचे निर्देश. आयसीसीच्या नव्या धोरणाबाबत झालेल्या मतदानात बीसीसीआयची पिछेहाट, बीसीसीआयच्या महसुली उत्पन्नात घट होण्याची शक्यता. उत्तेजक द्रव्य चाचणीमुळे बंदी घातलेली टेनिसपटू मारिया शारापोव्हाचं जर्मनीतल्या स्पर्धेत विजयी पुनरागमन. आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल, अजय जयरामचं आव्हान संपुष्टात. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. प्रादेशिक दळणवळण सेवेअंतर्गत नांदेड हैदराबाद, सिमला दिल्ली आणि कडपा हैदराबाद क्षेत्रात पहिल्या उडाण या महत्वाकांक्षी आणि किफायतशीर विमान उड्डाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. सिमला इथं झालेल्या कार्यक्रमात व्हिडिओ लिंकिंगद्वारे पंतप्रधानांनी या सेवेचं उद्घाटन केलं. नांदेड इथला गुरु गोविंद सिंह विमानतळ पुन्हा गजबजणार असल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लवकरच नांदेड मुंबई विमानसेवा सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अगर रोड मार्ग से आया मैं किलोमीटर का हिसाब लगाऊं और 10 रुपया हिसाब लगाऊं मैं, और हवा पहाड़ में तो 10 रुपए से ज्यादा हो जाता है. ये सफर ऐसी है जो समय भी बचाएगी और इसका खर्च टैक्सी में अगर किलोमीटर का 10 रुपया लगता है तो नई पॉलिसी के तहत हवाई यात्रा का किलोमीटर का खर्चा सिर्फ 6 या 7 रुपया लगेगा. नांदेड़ से आज हैदराबाद शुरू हो रहा है, लेकिन नांदेड़ से मुंबई सबसे पहले इसके बाद शुरू होने वाली व्यवस्था होने वाली है. प्रादेशिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरातल्या नागरिकांना हवाई प्रवास उपलब्ध होऊन तो शक्य व्हावा यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं उड़े देश का आम नागरिक अर्थात उडान ही प्रादेशिक दळणवळण योजना ऑक्टोबर 2016 मध्ये सुरू केली. संबंधितांशी चर्चा करून आणि व्यापक प्रमाणात विविध मुद्दे लक्षात घेऊन उडान योजना विकसित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सध्या कार्यरत असलेली 27 विमानतळं, अर्ध कार्यरत 12 आणि कार्यरत नसलेली 31 अशी एकूण 70 विमानतळं एकमेकांशी जोडण्याचे 27 प्रस्ताव आहेत. यातले 16 प्रस्ताव 2 शहरं एकमेकांना जोडण्याचे असून 11 प्रस्ताव 3 शहरं एकमेकांना जोडण्याचे आहेत. यामुळे अधिकाधिक विमानतळं उपलब्ध आणि कार्यरत होऊन महानगरांव्यतिरिक्त इतर अनेक शहरं एकमेकांशी आणि महानगरांशी हवाई वाहतुकीनं जोडली जातील. उडान अंतर्गत नांदेड हैदराबाद विमानसेवा सुरू झाल्याबद्दल नांदेडमधल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. नांदेडचं टुरिझम, नांदेडचं मला वाटतं इंडस्ट्रियल आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की बरेचसे आपल्याकडे गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, त्यामध्ये बरेच सरदार विद्यार्थी ऑल ओव्हर इंडिया नांदेडमध्ये प्रवेश घेत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही अतिशय चांगली सोय होणार आहे असं मला वाटतं. तत्पर प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणीसाठीच्या बहुआयामी प्रगती या मंचाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला. रेल्वेविषयक तक्रारी हाताळण्यासंदर्भातल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. अधिकाऱ्यांसंदर्भात भ्रष्टाचाराच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्याची दखल घेऊन दोषी आढळणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. अपघातानंतरच्या मदतीसाठीच्या दूरध्वनी क्रमांकांसहित सर्व तक्रारी आणि चौकशीसाठी एकत्रित एकच दूरध्वनी क्रमांक ठेवावा असं त्यांनी सुचवलं.
मुंबई मेट्रो, तिरुपती चेन्नई महामार्ग, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमधले प्रलंबित रेल्वे प्रकल्प, जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडच्या महत्त्वाच्या विद्युत पारेषण वाहिन्या याबाबतही पंतप्रधानांनी माहिती घेतली. बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठीच्या इंद्रधनुष अभियानाचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. 2022 भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षापर्यंत परिवर्तन घडवण्यासाठी ठोस आराखडा आणि उद्दिष्ट घेऊन पुढे या असं आवाहन त्यांनी सर्व सचिव आणि राज्यांच्या मुख्य सचिवांना केलं. काश्मीरमध्ये कुपवाडा इथं चोकीवाल लष्करी छावणीवर आज सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद झाले, 5 जवान जखमी झाले असून त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल केलं आहे. आत्मघातकी हल्ला करणाऱ्या या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आढळून आली. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू आहे. ठार केलेले दहशतवादी जैश ए मोहम्मदचे असल्याचा संशय आहे. दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी आज नेतृत्व करणारी फुटीरतावादी महिला आसिया अंबरानी आणि तिची साथीदार सोफी फहमिदा या दोघींना श्रीनगर इथं सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी महिलांना उद्युक्त करण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा आरोप अंतराबीवरती आहे. 3000 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नि-3 क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. अग्नि-3 क्षेपणास्त्र जून 2011 मध्येच लष्करात दाखल झालं आहे. अग्नि-3 क्षेपणास्त्र कुठूनही प्रक्षेपित करता येण्यासारखं असून पारंपरिक अस्त्रांबरोबरच अण्वस्त्र वहनाची क्षमताही या क्षेपणास्त्रात आहे. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची त्यांच्या आईनं केलेली मागणी तसंच भारताच्या संबंधित मागण्या पाकिस्ताननं फेटाळल्या आहेत. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्ताननं कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत पाकिस्तान सरकारनं स्वतः हस्तक्षेप करावा अशी विनंती कुलभूषण यांच्या आईनं केली. तसे अर्ज त्यांनी पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानच्या अपिलीय न्यायालयाला केले आहेत. पाकिस्तानच्या लष्करी कायद्यातलं कलम 133(ब) अनुसार त्यांनी न्यायालयात हे अपील केलं आहे. भारताचे पाकिस्तानातले उच्चायुक्त गौतम बंबावाले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन हे दोन्ही अर्ज त्यांच्याकडे सुपूर्द केले. जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेऊ द्यावी अशी मागणीही कुलभूषण यांच्या आईनं पाकिस्तान सरकारकडे केली आहे. त्याकरता व्हिसासाठी अर्जही त्यांनी केले असून फाशीची शिक्षा रद्द करण्याबाबतचे अर्ज स्वतः पाकिस्तानात जाऊन सादर करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या या मागण्या तसंच जाधव यांच्यासाठी वकील देण्याची परराष्ट्र सचिव आणि उच्चायुक्त स्तरावरची भारताची मागणी पाकिस्ताननं फेटाळली आहे. हेरगिरी प्रकरणी कारवाई झाली असल्यानं द्विपक्षीय संबंधांनुसार जाधव यांना वकील देता येणार नाही असं उलट उत्तर पाकिस्ताननं दिलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांचं आज मुंबईत गिरगावातल्या एका रुग्णालयात कर्करोगामुळे निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून कारकीर्द सुरू करणारे विनोद खन्ना अत्यंत देखणे आणि रांगड्या व्यक्तिमत्वाचे होते. 1969 साली मन का मीत या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत 141 चित्रपटांमध्ये विविध भूमिका सशक्तपणे साकारल्या. मेरे अपने, कुर्बानी, अचानक, पूरब और पश्चिम, रेशमा और शेरा, मेरा गांव मेरा देश, हाथ की सफाई, अमर अकबर एंथोनी, दयावान, मुकद्दर का सिकंदर, द बर्निंग ट्रेन, लेकिन या चित्रपटातल्या भूमिकांनी त्यांना चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवून दिला. 80च्या दशकात काही काळ त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. मात्र काही काळानंतर केलेल्या पुनरागमनात त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले. रहे दिया में हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करूं बोलो तुझी बोलो मर जाए, हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करूं छेड़ मेरे हमराही गीत कोई ऐसा, छेड़ मेरे हमराही गीत कोई ऐसा, उम्र भर हम जिसे गुनगुनाते रहे, ये मिलन की रेना है, कोई गम की रात नहीं, यारो
हंसो बना रखी है क्यों ये सूरत रोनी, यारो हंसो बना रखी है क्यों ये सूरत रोनी। एक जगह जब जमा हुई नो अमन अकबर एंथनी, लगी आज सावन की फिर वो झड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है। कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते यारो, पास नहीं तो दूर ही होता लेकिन कोई मेरा अपना। चंदेरी दुनियेत लोकप्रियता मिळाल्यानंतर विनोद खन्ना यांनी राजकारणाचीही वाट चोखाळली। भाजपाच्या तिकिटावर ते पंजाबमधल्या गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते। 2002 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी त्यानंतर परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम केलं। राजकारणामुळे काही काळ चित्रपटांपासून दूर गेलेल्या विनोद खन्ना यांनी अलीकडे दबंग, दबंग 2, वॉन्टेड आणि दिलवाले या चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारल्या। देखणा चेहरा, रुबाबदार व्यक्तिमत्व, उत्कृष्ट अभिनय कौशल्य असलेल्या या नायकाला 1999 मध्ये फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। त्यांचा जीवनप्रवास झंझावाती होता। काही काळ चित्रपटांपासून लांब राहिलेल्या या रांगड्या रुबाबदार नायकानं दणक्यात पुनरागमन केलं होतं। त्यांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार सध्या मुंबईतल्या गिरगावातल्या रिलायन्स रुग्णालय परिसरातून थेट माहिती देत आहेत। जाणून घेऊयात शिशिर। विनायक, अगदी थोड्या वेळापूर्वीच 5:05 शरीर आहे विनोद खन्ना यांचं हे त्यांच्या जे निवासस्थान आहे मुंबईतील तिथे घेण्यात आलं आहे। एकूण 4:30चा वेळ दिलेला आहे दर्शनासाठी आणि त्यामुळेच मुंबईतील मलबार स्थित बाणगंगा सेमेटेरियम आहे तिकडे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। सध्याच्या घडीला पूर्ण हॉस्पिटल जो परिसर आहे तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, कारण का एक ज्या प्रकारे बोलू शकतो की मोठं व्यक्तिमत्व होतं चित्रपटसृष्टीमध्ये, त्याच्यामुळे अनेक फिल्म इंडस्ट्री विविध लोक जे आहेत, मग ऍक्ट्रेस असतील, प्रोड्युसर असतील, अनेक नावाजलेल्या व्यक्तींनी देखील इकडे हजेरी लावली आणि त्यांच्या राहत्या घरी मलबार हिलला देखील मोठ्या प्रमाणात इकडे जी फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचबरोबर जे पॉलिटिक्समधले जे राजकीय नेते आहेत ते देखील येण्याची शक्यता वर्तवते। त्या अनुषंगाने देखील खरा तो परिसर आहे तिकडे देखील मोठ्या प्रमाणात व्यवस्था पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। 4:30चा जी वेळ आहे ती आम्हाला सांगण्यात आली आहे की 4:30च्या आसपास जे आहे तर मुखवली दिलं जाईल आणि बाणगंगा जे क्रेमेटोरियम आहे तिथे त्यांना जो आहे मुखवली देण्यात येणार आहे। ही सध्याची माहिती आपल्याला इकडे देते आहे। विनायक, दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा दबदबा होता। ते राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांनी महत्त्वाचं काम केलं होतं आणि अभिनय क्षेत्रात तर खूपच नावाजलेले ते होते। तिथे आता अनेक जण येत आहेत, काय प्रतिक्रिया आहेत? अगदी विनायक, ज्या प्रकारे तुम्ही ज्यावेळेला सांगितलं की 1997 साली त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यावेळी बीजेपीच्या तिकीटद्वारे त्यांना गुरुदासपूर इथून त्यांना मेंबर ऑफ पार्लिमेंटचं तिकीट मिळालं। त्यानंतर ज्या प्रकारे त्यांची एकूण कारकीर्द चित्रपटसृष्टीमध्ये राहिली त्याच प्रकारची कारकीर्द एकूणच राजकारणात चालली आहे। त्याच प्रकारे झंझावात देखील राजकारणात त्यांनी अनुभवलाय। महत्वाचं म्हणजे केंद्रात देखील त्यांनी ऑफ स्टेट राज्यमंत्रीपद त्यांनी केंद्रात, त्यामुळे एकूणच बघायला गेलं तर राजकीय वर्तुळ आणि एकूण चित्रपटसृष्टी या वर्तुळातली जी अनेक दिग्गज लोक आहेत त्यांनी विनोद खन्ना ती जवळून बघितलं आणि त्याच्यामुळेच ज्यावेळी त्यांची निधनाची बातमी आपल्या समोर आली त्यावेळी अनेक दिग्गजांनी ट्विटरद्वारे जे आहेत आपला शोक व्यक्त केला। मग ते अमिताभ बच्चन असोत, राजकीय व्यक्तिमत्व असो किंवा व्यंकय्या नायडू सारखे दिग्गज नेते सध्याच्या घडीला आहेत, त्यांनी देखील शोक व्यक्त केला। त्यामुळे एकूणच यांचं राजकीय वजवातलं वजन आणि सामाजिक वजवातलं वजन कुठे ना कुठे याचं इतकं मोठं त्यांचं कार्य आहे। त्यामुळेच आपण बोलू शकतो की आता या घडीला देखील त्यांच्या जसं मी सांगितलं की जे निवासस्थान आहे इथे देखील मोठ्या प्रमाणात त्यांचा मित्रमंडळ आहे, त्यांचं परिवार आहे ते देखील मोठ्या प्रमाणात जमतील आणि त्याच प्रकारे एकूणच त्यांच्याबरोबर काम केलेली जी लोक आहेत चित्रपटाची बरोबर राजकीय क्षेत्रात देखील ती देखील इकडे येण्याची शक्यता वर्तवली जाते। जी विनायक, धन्यवाद शिशिर आपण दिलेल्या माहितीबद्दल। या उमद्या व्यक्तिमत्वाला सह्याद्री वाहिनीची आदरांजली।
आता वळूयात पुढील बातम्यांकडे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युवकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांसाठी शालेय महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील सुधारणा या विषयावर प्रश्नोत्तरं होणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारता येणार आहेत. यासाठी विचारण्यात येणारे प्रश्न विषयाशी निगडीत धोरणात्मक बाबींवर असावेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यासाठी 2 मे 2017 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत mmb.dgipr@gmail.com या ईमेलवर आणि 82 91 52 89 52 या मोबाईल क्रमांकावर संदेश स्वरूपात किंवा ऑडिओ रेकॉर्ड करून स्वतःच्या छायाचित्रासह पाठवावेत असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं केलं आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींसाठी धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्याकडून तसंच जनतेकडून सूचना, अभिप्राय मागवण्यात आले आहेत. संबंधितांनी आपल्या सूचना 23 मे 2017 पर्यंत पाठवाव्यात असं आवाहन केलं आहे. दिव्यांग व्यक्तींच्या उन्नतीसाठी राज्य शासनानं दिव्यांग धोरणाचा मसुदा तयार केला आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेतला हा मसुदा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहे. या मसुद्याअंतर्गत राज्यातल्या दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, तज्ज्ञ, थेरपिस्ट आणि इच्छुकांनी आपल्या सूचना acdisability2017@gmail.com या संकेतस्थळावरती किंवा अपंग कल्याण आयुक्तालय 3 चर्च रोड, पुणे 1 या पत्त्यावर पाठवाव्यात असं आवाहन अपंग कल्याण आयुक्तांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरामध्ये वाळीत टाकलेल्या राजभोई समाजाच्या 13 कुटुंबियांना न्याय मिळावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. अनिसनं या संदर्भात काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. 2010 सालापासून हा प्रकार घडत असून इथल्या जातपंचांनी या कुटुंबियांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले तसंच अनेक बंदीही घातल्या असा आरोपही पाटील यांनी केला. समाजातून बहिष्कृत केल्यामुळे अनेक कुटुंब परागंदा झाली असून उदरनिर्वाहासाठी काहींनी गावं सोडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतमालाला आधारभूत भाव मिळत नसल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झाला असून तो यापुढे अन्याय सहन करणार नाही असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात कासेगाव इथं ते संघर्ष यात्रेत बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल हे खरं नाही असा दावा त्यांनी केला. या सभेत खासदार अबू आझमी, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप सोपल हे नेतेही उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातल्या आकोट, तेल्हारा आणि परिसरामध्ये पिकणाऱ्या केळीची परदेशात निर्यात करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला काल आकोट तालुक्यातल्या पणज इथं प्रारंभ झाला. महाबीजचे व्यवस्थापक आणि या प्रकल्पाचे प्रणेते अशोक अमानकर यांनी हा प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पात 1,500 शेतकरी सदस्य असून यातल्या 11 सदस्यांच्या गटानं 20 टन केळी इराणला निर्यात केली. शेतकऱ्यांनी उत्तम दर्जाची केळी उत्पादित करावी यासाठी सरकारच्या निर्यातदार संस्था आणि मार्केटिंग फेडरेशनच्या वतीनं प्रशिक्षणही दिलं जात आहे. अपेडा, जिल्हा प्रशासन अकोला आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग बोर्ड या तिघांच्या एकत्रीकरण करून आपण एक एक्सपोर्टर व्यापारी जे आहे ते कृषी माल एक्सपोर्ट करतात त्यांना निवडलं आणि एक चांगला संयोग आणला. एक्सपोर्टर, अपेडा, मार्केटिंग बोर्ड आणि जिल्हा प्रशासन आणि शेतकरी याच्यामुळे काय होईल की शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि जागतिक बाजारामध्ये केळीची जी मागणी आहे ती वाढत आहे, परंतु सप्लाय त्या देशामधून कमी आहे. त्यामुळे आता भारतीय केळीला जागतिक बाजारपेठेमध्ये पदार्पण करायला चांगली संधी आहे. भविष्यामध्ये आम्हाला अपेक्षा अशी आहे की अकोट तालुका अकोलामध्ये जो बनाना एक्सपोर्ट आहे त्यांना लीड करणार आहे. त्याच्यासाठी ॲज अ सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंट बॅकवर्ड लिंकेजेस, स्टोरेज, कूलिंग प्रोसेस
यासाठी महत्त्वपूर्ण रोल प्ले करणार आहे। त्यामध्ये आम्ही विभिन्न शासकीय योजनांचा जो कन्व्हर्जन्स आहे तो कन्व्हर्जन्स करून आम्ही हे बेसिक फॅसिलिटी उभी करणार आहे। भाव भेटत होते ज्यांच्यापेक्षा आता 100 रुपये हे आपल्याला शिल्लक देऊन राहिले। जे वेस्टेज माल आहे ते पण सगळं हे नेऊन राहिले, म्हणजे ते आपल्यासाठी एक फायद्याची बाब आहे। रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातल्या आदिवासी मुलांच्या कुपोषणाचं प्रमाण घटलं आहे। शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था आणि पालकांच्या प्रयत्नांमुळे हा आकडा आता 77 इतका खाली आला आहे। गेल्या वर्षी हा आकडा 200 होता। मोठ्या प्रमाणात कुपोषित बालकं आढळल्यानं केंद्र सरकारची डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना तालुक्यातल्या 47 महसूल गावांमध्ये 335 अंगणवाड्या सुरू करण्यात आली। तसंच प्रत्येक अंगणवाडीमध्ये ग्राम बाल सुधार केंद्र सुरू करण्यासाठी आणि कुपोषित बालकांसाठी आहार तसंच इतर वैद्यकीय सुविधा यासाठी 75 लाखांचा निधी दिला आहे। मातेच्या आणि बाळाच्या आरोग्याची देखभाल योग्यरित्या व्हावी यासाठी आरोग्य विभागानं विशेष डॉक्टरांची नेमणूक केली आहे। दर आठवड्याला माता आणि बाळाची तपासणी करून त्यांच्या वजनातली वाढ नोंदवली जाते। सध्या तालुक्यात 12 अतितीव्र आणि 65 तीव्र कुपोषित बालक असून त्यांनाही कुपोषणमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणांची गंभीर दखल घेत भारतीय ऑलिम्पिक संघटना नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था, राष्ट्रीय क्रीडा संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणानं उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणं जराही खपवून घेऊ नयेत असे निर्देश केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल यांनी दिले आहेत। या संदर्भात नाडानं उद्या संबंधितांचं एक चर्चासत्र आयोजित करावं आणि या विषयावर सांगोपांग चर्चा करून ही बाब हाताळण्यासाठी प्रभावी धोरण निश्चित करावं असं त्यांनी सांगितलं। उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणांना फौजदारी गुन्ह्यांअंतर्गत आणण्याबाबतही चर्चा व्हावी असंही त्यांनी म्हटलं आहे। शाळा महाविद्यालयातून नियमित चर्चासत्र घेऊन खेळाडूंना उत्तेजक द्रव्य सेवनाच्या विरोधात तसंच त्यांच्या दुष्परिणामांबाबत माहिती देण्यात यावी असे निर्देशही क्रीडा मंत्र्यांनी दिले। महसूल तसंच एकंदर कारभार आणि घटनात्मक बदल याबाबत नव्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं घेतलेल्या मतदानात बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ एकटं पडलं असून त्यामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे। महसुलाच्या नव्या धोरणामुळे बीसीसीआयच्या महसुलात कमालीची घट होणार आहे। आयसीसीच्या सध्याच्या महसुलात वाटपानुसार बीसीसीआयला साधारणपणे 58 कोटी अमेरिकी डॉलर्स वाटणी मिळते, पण नव्या धोरणानुसार बीसीसीआयला फक्त 29 कोटी डॉलर्सच्या वाट्यावर समाधान मानावं लागेल। म्हणूनच बीसीसीआयनं या धोरणाला कडाडून विरोध केला होता। मात्र आयसीसीच्या काल दुबईला झालेल्या बैठकीत महसूल धोरणावरील मतदानात श्रीलंका वगळता अन्य सदस्यांनी धोरणाच्या बाजूनं मतदान केल्यानं बीसीसीआयला 2-8 अशा फरकानं पराभूत व्हावं लागलं। नव्या कारभार पद्धतीबाबतच्या नव्या धोरणावर झालेलं मतदानही 1-9 असं बीसीसीआयच्या विरोधात गेलं। या पराभवामुळे आयसीसीमधला बीसीसीआयचा एकंदर प्रभाव आणि महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे। माजी अव्वल मानांकित टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिनं काल जर्मनी सुरू असलेल्या स्टुटगार्ट खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी पुनरागमन केलं। पहिल्या फेरीत तिनं इटलीच्या रॉबर्टा विन्सीला 7-5, 6-3 असं सरळ सेटमध्ये हरवलं। शारापोव्हानं 3 वेळा या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे। उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यानंतर शारापोव्हावर 15 महिने बंदी घालण्यात आली होती। जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित राहिलेल्या शारापोव्हाला सध्या मानांकन नाही। चीनमधल्या वुहान इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत पीव्ही सिंधूनं आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। सिंधूनं आजच्या सामन्यात जपानच्या बिगर मानांकित आया ओहोरीचा 21-14, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव केला। उपांत्यपूर्व सामन्यात उद्या सिंधूचा सामना चीनच्या बिंग जोशी होणार आहे। पुरुष एकेरीच्या आजच्या सामन्यात अजय जयरामला मात्र पराभव पत्करावा लागला। त्यामुळे स्पर्धेत भारताकडून आता फक्त सिंधूचंच आव्हान उरलं आहे। हवामान राज्यात गेल्या 24 तासात कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित घट झाली। बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचे 3 बळी गेले आहेत। खामगाव इथं तापमान 46 अंशांवर गेलं, तिथं उष्माघातामुळे 2 जण मरण पावले, तर जळगाव जामोद इथं उष्माघातानं एकाचा मृत्यू झाला। आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशांतर्गत प्रादेशिक दळणवळणाच्या उडाण या महत्वाकांक्षी किफायतशीर सेवेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। 70 विमानतळ एकमेकांना जोडणार। काश्मीरमध्ये कुपवाडाजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान।
कुलभूषण जाधव यांच्या आईनं फाशी रद्द करण्याची केलेली मागणी तसंच भारताच्या मागण्याही पाकिस्ताननं फेटाळल्या. आधारभूत भाव मिळत नसल्यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी यापुढे अन्याय सहन करणार नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा. चंदेरी दुनियेत विविध व्यक्तिरेखा समर्थपणे साकारणारे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना काळाच्या पडद्याआड. देशातल्या क्रीडा संस्थांनी उत्तेजक द्रव्य सेवनाची प्रकरणं खपवून घेऊ नयेत, केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांचे निर्देश. आयसीसीच्या नव्या धोरणाबाबत झालेल्या मतदानात बीसीसीआयची पिछेहाट, बीसीसीआयच्या महसुलात घट होण्याची शक्यता. उत्तेजक द्रव्य चाचणीमुळे बंदी घातलेली टेनिसपटू मारिया शारापोव्हाचं जर्मनीतल्या स्पर्धेत विजयी पुनरागमन. आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल, अजय जयरामचं आव्हान संपुष्टात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.